आता बातमी आहे राज्यातल्या हवामान बदलासंदर्भातली। गेल्या काही दिवसापासून वेगाने हवामान बदल होत आहेत। गेल्या 2 दिवसात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळलाय। कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांना पावसाने झोडपून काढलंय। अशातच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। यासोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। लातूरमधली बातमी। जिल्ह्यातल्या रेणापूर आणि निलंगा तालुक्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी गारपीट झालेली आहे। पाऊस झालेला आहे। इतर तालुक्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे आंबा, गहू, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचं नुकसान झालं। तर उदगीर तालुक्यातल्या वायगावमध्ये शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे। गारपीट अशी झाली की हरभरा आणि ज्वारी आणि आंबा आणि कांदा आणि गहू फार नुकसानीचा बारे आहे। आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा ह्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या आंब्याला लागलेला मोहर आणि छोटे छोटे लागलेले आंबे पूर्ण नुकसान झालेले आहेत। गहू काढण्याला आलेला आहे, ज्वारी काढण्याला आलेली आहे, आंब्याला मोहर, छोटे छोटे आंबे लागलेले, प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता सध्याच्या घडीला बघायला तर शेतकऱ्याचा गहू आणि ज्वारी नगदी काढायला आलेले आहे आणि हरभरा तर पूर्ण काढलेलं रानामध्ये पार त्या वाऱ्यानं हिती हिचकून गेलेलं आहे सगळं। वारा आणि पाऊस सोबतच आला, त्याच्यामुळं ज्वारीचं, हरभऱ्याचं आणि गव्हाचं आणि त्याचबरोबर आंब्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ह्याच्यावर प्रशासनानं आमचा काहीतरी शेतकऱ्याचा गारपीट बी झालेली आहे, तर प्रशासनानं ह्याच्यावर आमच्यावर काहीतरी विचार करावा अशी आमची विनंती आहे प्रशासनाला। तिकडे धाराशिवमध्ये सलग 2 दिवस अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती आहे। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले आणि शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात काल संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतामध्ये असलेला कापूस पूर्णपणे भिजलाय। हाताशी आलेल्या पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडलाय। बीडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्वारीचं मोठं नुकसान झालं। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। एका शेतकऱ्याने 5 एकरमध्ये ज्वारी पेरणीकरता 60 ते 70 हजार रुपये खर्च केले होते। शेतकऱ्याला 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळालं असतं, मात्र गारपिटीमुळे सगळंच हातून गेले अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। जे काल काळा दिवस घडला, काल 23 फेब्रुवारी असा महाप्रलय घडला की काही शेतकऱ्याच्या शेतात काहीच उरलेलं नाही। एक ज्वारीला आम्ही पाणी असं बारकाईने देत होतो, ते काल आमच्यावर अचानक काळा दिवस निसर्ग आमच्यावर कोपला, त्या दिवशी आमचं संपलं। मग त्याच्यामुळे आम्ही काल पीक इन्शुरन्स कंपनीला जे ऑनलाईन कंप्लेंट वगैरे टाकले, त्यांचा काही प्रतिसाद आला नाही, त्यांचा फोन आला नाही किंवा त्यांचा कोणी माणूस का आतापर्यंत आलेला नाही। ज्वारी गेली, गहू गेले, हरभरा गेलं, आमचं काय राहिलं, आम्हाला शेतीतच करून खावं लागतंय साहेब। आम्हाला काम दुसरं कायच नाही, हेच काम करत आहोत आम्ही। आता आमचं सगळं जे गेलं, आता आम्ही काय करावा? आमची मजुरी ताबडतोब करून आम्हाला मजुरी द्यावा। आता कालच्या पावसात, गार आणि पावसामुळे सगळं 5 एकर ज्वारी भुईसपाट झालेली आहे। किती पेरणीसाठी खर्च आला होता आणि उत्पन्न किती निघालं असतं? उत्पन्न लगभग 2-3 लाखाचं उत्पन्न निघाला असता आणि 70-80 हजार रुपये माझा खर्च झाला आतापर्यंत। तर अवकाळी पावसामुळे नागपूरच्या भिवापूरमध्ये गहू आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला। गव्हाच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याचा अंदाज आहे। या वादळी पावसामुळे शेतातील गव्हाचं उभं पीक अक्षरशः कोलमडून गेलंय। गव्हासोबत हरभरा, कपाशी, ज्वारी, मिरची, तुरी या पिकांचंही नुकसान झालंय। तर या नुकसान झालेल्या भागातल्या पंचनामे करण्याचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांना दिले। लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर, निलंगा, लिंबाळा, औसा, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। पावसामुळे आंबा पिकासह गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांचं नुकसान झालं। उदगीर तालुक्यातल्या वायगावमध्ये शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले। तर सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम क्षेत्रीय स्तरावर सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली।
तर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी विधानसभेमध्ये आज अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला. विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय. लातूर, नांदेड, बीड, धाराशिव या ठिकाणी फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानासंदर्भात धनंजय मुंडेंनी तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी केली, ज्यावर मंत्री बावनकुळेंनी उत्तर दिले. सोमवारी झालेल्या वादळ, पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीच्या बाबतीत बोलले, पण ते बोलत असताना त्यांनी जे नावं घेतली त्या नावात काही जिल्ह्याची नावं त्यांच्याकडनं विसरली, म्हणून मी जास्त आग्रह करतोय. त्यात बीड विसरलाय, बाकी सर्व नावं घेतली आणि मी परत एकदा सर्व नावं घेतोय. काल दिवसभरात बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, मराठवाड्यातील, परभणी, काही जिल्हा पूर्व विदर्भातील अध्यक्ष महाराज, कोकण भागातील आणि अनेक ठिकाणी पूर्णपणानं अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं रब्बीचं जी काढणीला आलेले गहू होते, ज्वारी होती, हरभरा, भाजीपाला, फळबागा ह्या पूर्णपणानं उद्ध्वस्त झाल्या. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, म्हणजे माझ्या मतदारसंघ बीडमध्ये तर माझ्या असेल, माजलगाव मतदारसंघात असेल, केज मतदारसंघात असेल, फार मोठं नुकसान झालं. म्हणून माझी विनंती आहे की माननीय महसूल मंत्री सुद्धा इथं उपस्थित आहेत, आदेश द्यावा की त्या ठिकाणी सर्व या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचे पंचनामे तात्काळ चालू केले तर या ठिकाणी कुठंतरी त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या पदरात पडेल, कारण यांचं 100% पीक काढणीला आलेलं संपलेलं आहे. अभिमन्यू पवार बोला. जे अवकाळी पाऊस ऐकू द्या ना, त्यांचं उत्तर तर घेऊ दे. या राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे अवकाळी पावसामुळे, अध्यक्ष महोदय, याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून देण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.